नमस्कार मित्रांनो, MPSC लेटेस्ट अपडेट. MPSC एक्झाम, हजारो विद्यार्थी अपात्रतेच्या उंबरठ्यावर. काय आहे बातमी? अधिक माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अन एज्युकेशन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा तर मित्रांनो, MPSC एक्झाम, हजारो विद्यार्थी अपात्रतेच्या उंबरठ्यावर. PSI पदासाठी वयोमर्यादा गणनेची अट, एक संधी देण्याची मागणी. पुणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहीर झालेल्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2025च्या जाहिरातीने एका बाजूला आनंदाचे वातावरण निर्माण केले असतानाच दुसऱ्या बाजूला हजारो विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. जाहिरात प्रसिद्ध होण्यात झालेले 7 महिन्याचा विलंब आणि वयोमर्यादा गणनेची जाचक अट यामुळे MPSCचे हजारो विद्यार्थी अपात्र होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे पोलीस भरतीप्रमाणेच या परीक्षेसाठी वयोमर्यादेत एकवेळची विशेष सवलत मिळावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आयोगामार्फत संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात सामान्यतः डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात येणे अपेक्षित असते. मात्र यंदा ही जाहिरात तब्बल 7 महिने उशिरा म्हणजेच 29 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली. या जाहिरातीमध्ये एकूण 674 पदे जाहीर करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक PSI पदांची 392 पदे आहेत. या परीक्षेसाठी वयोमर्यादा मोजण्याची तारीख 1 नोव्हेंबर 2025 निश्चित झाली आहे. परिणामी गेल्या 3-4 वर्षांपासून परीक्षेची तयारी करणारे अनेक उमेदवार अवघ्या 1-2 महिन्यांनी वय जास्त ठरून अपात्र ठरत आहेत. त्यामुळे सरकार आणि आयोगाच्या दिरंगाई शिक्षा आम्हाला का, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की सरकार आणि आयोगाच्या निष्काळजीपणामुळे जाहिरात तब्बल 7 महिने उशिरा आल्याने वयोमर्यादाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. राज्यात सध्या पोलीस उपनिरीक्षकांची 2000हून अधिक पदे रिक्त आहेत. हजारो उमेदवार ही परीक्षा डोळ्यासमोर ठेवून तयारी करतात. मात्र जाहिरातीतील विलंब, परीक्षा वेळापत्रकातील बदल आणि वयोमर्यादेची अडचण यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न अर्ध्यावरच तुटत आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळणे थांबवावे, या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा. आता निर्णय सरकारकडे. वयोमर्यादेत बदल करण्याचा अधिकार आयोगाकडे नसल्याने विद्यार्थ्यांनी सरकारकडे निवेदन सादर केले आहेत. आधी परीक्षेची तारीख 21 डिसेंबर होती. मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून 4 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारने या संदर्भात वेळेत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्यात उपनिरीक्षक पदाची स्वप्ने उराशी बाळगून कष्ट करणाऱ्या हजारो तरुणांवर वयोमर्यादेच्या तांत्रिक कारणास्तव अन्याय होणे दुर्दैवी आहे. पोलीस शिपाई भरतीप्रमाणे PSI पदासाठी वयोमर्यादेत सवलत देऊन आणि वय गणनेची तारीख 1 जानेवारी 2025 ग्राह्य धरून सरकारने या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. या संदर्भात राज्य सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन या गुणवंत तरुणाला न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे. राज्य सरकारने 2022 ते 25 दरम्यान झालेल्या पोलीस शिपाई भरतीमध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष संधी देऊन दिलासा दिला होता. आता तसेच 24च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शासन निर्णय काढून 1 वर्षाची सवलत दिली होती. त्याच धर्तीवर आता 25च्या संयुक्त गट ब परीक्षेसाठी वयोमर्यादेत शिथिलता मिळावी. एक विद्यार्थी